विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपण UPSC CSAT PYQ सिरीज यामध्ये आपण पार्ट फर्स्ट डिस्कस करूयात. आपण UPSC CSAT 2024 चा जो पेपर होता तो आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड करतोय, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. यापैकी पार्ट फर्स्टचं सोल्युशन हे आपण पाहूया. What is the least possible number of cuts required to cut a cube into 64 identical pieces? आता ह्या क्वेश्चन आपल्याला शॉर्टकट बेस होता. नंबर ऑफ कट्स रिक्वायर्ड आर 3 into n-1. शॉर्टकट यूज करायचा होता आणि टोटल नंबर ऑफ क्यूब्स आर एन क्यूब. एन क्यूब हे टोटल नंबर ऑफ क्यूब होते आणि ते गिव्हन आहेत आपल्याला 64. जर एन क्यूब 64 असेल तर एनचं आन्सर हे आपलं 4 असेल. एन इज इक्वल टू 4. म्हणजेच मिनिमम कट्स रिक्वायर्ड आर 3 into 4 minus 1, that is 3 into 3, that is equal to 9 is the correct answer. In the expression 5 star 4 star 3 star 2 star 1 star is chosen from plus minus multiplication each at most 2 times. What is the smallest non-negative value of the expression? आता इथे डिफरंट परम्युटेशन कॉम्बिनेशन ट्राय करण्यापेक्षा सिंपल लॉजिकली एक गोष्ट लक्षात घ्यायची की मला स्मॉलेस्ट नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू पाहिजे आणि मी प्लस मायनस आणि मल्टिप्लिकेशन हे साइन मी ॲटमोस्ट 2 मॅक्झिमम 2 टाइम्स यूज करू शकतो. आता मला निगेटिव्ह पाहिजे म्हणून इनिशियली आपण मायनस साइन हे 2 वेळेस यूज करणार. आता आपण मायनस साइन हे आपण यूज करू शकत नाही. आता बघ राहिलं प्लस आणि मल्टिप्लिकेशन, त्यामुळे एकदा प्लस आणि एकदा मल्टिप्लिकेशन घेतलं, आपलं आन्सर भेटून जाईल -4 - 3 -7 plus 2 into 1 2, that is 7 minus 7, that is equal to 0. 0 is a non-negative smallest value. That is option D. A certain number of men can complete a piece of work in 6k days, where k is a natural number. By what percent should the number of men be increased so that the work can be completed in 5k days? Initially, we must know the relation between men and days. Men and days are inversely proportional to each other. म्हणजे कसं, जर आपण मेनचे नंबर्स वाढवले तर लागणारे नंबर ऑफ डेज कमी होतील, और वाइस वर्सा. किंवा मेनची संख्या आपण कमी केली तर लागणारे डेज हे आपल्याला वाढतील. आता प्रॉब्लेम मध्ये गिव्हन आहे ते आपल्याला डेज दिलेले आहेत. इनिशियली काम हे आपलं 6k प्रिव्हियस 6k मध्ये होतं. आता तेच काम आपल्याला 5k मध्ये डे मध्ये करायचंय. के गेट्स कॅन्सल. म्हणजे डेजचा रेशो 6:5 असेल तर रेशिओ ऑफ मेन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल, दॅट इज 5:6. म्हणजे प्रिव्हियस आपल्याला 5 माणसं काम करत असतील तर नेक्स्ट 6 वेळेस म्हणजे वी हॅव टू इन्क्रीज 1 मेन. आता हा एक मेन वाढवतोय आपण किती मध्ये? 5 मध्ये वाढवतोय. वी आर इन्क्रीजिंग 1 मेन फॉर 5, दॅट इज 1/5. आणि आपण याला 100 न मल्टिप्लाय केलं की झालं पर्सेंटेज. म्हणजे आपलं आन्सर हे किती आलं? 20%. X, Y and Z can complete a piece of work individually in 6 hours, 8 hours and 8 hours respectively. However, only one person at a time can work in each hour and nobody can work for 2 consecutive hours. All are engaged to finish the work. What is the minimum amount of time that they will be take to finish the work? तर बा या ठिकाणी
मोस्ट इम्पॉर्टंट दिलेले आहे की ओनली वन कॅन वर्क ॲट अ टाइम अँड नो बडी कॅन वर्क फॉर कॉन्झिक्युटिव्ह 2 hours. म्हणजे एका वेळेस एकच पर्सन काम करतोय आणि जो काम करणारा पर्सन आहे तो सलग 2 तास काम नाही करू शकणार. आता इथं एक्स हा एक काम 6 hours मध्ये करतोय, वाय 8 hours मध्ये आणि झेड म्हणजे 8 hours मध्ये. टोटल वर्क दॅट इज LCM ऑफ टाइम, that is the LCM of 6 and 8, that is 24 unit. So the 24 unit is the nothing but it is a total work. Now we can calculate the efficiency, that is rate of speed. So the efficiency of X, that is equal to the 4 unit per hour. 4 unit per hour. 6 4 is 24. Efficiency of Y 3 unit per hour and that of Z is also 3 unit per hour. आता आपल्याला जेव्हा काम करायला लागतील तेव्हा काय होईल, इनिशियली फर्स्ट अवर एक्स इज गोइंग टू कम्प्लीट द वर्क अँड एक्स विल फिनिश 4 unit वर्क इन 1 hour. Then after x, y or z can become, because the efficiency is the same. म्हणजे y आणि z इथे किती काम करेल, 3 युनिट काम करेल. म्हणजे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपल्याला 2 hours मध्ये 7 युनिट काम होत आहे. अगेन नेक्स्ट पुन्हा सेम कंटिन्युअस असेल, एक्स और वाय 4 and 3. पुन्हा नेक्स्ट ह्या 2 hours मध्ये पुन्हा आणखीन 7 युनिट काम होणार आहे. अगेन सेम थिंग विल हॅपन, म्हणजे 4 आणि 3 पुन्हा नेक्स्ट 2 hours मध्ये आणखीन 7, म्हणजे टोटली 6 hours मध्ये 21 युनिट वर्क हे आपलं फिनिश होणार आहे. पण आपल्याला वर्क, टोटल वर्क हे 24 युनिट आहे. आता आपल्याला पुन्हा टर्न असणार आहे तो एक्सचा टर्न असणार आहे. आता पण इथं तर मात्र आपल्याला एक्सला 4 काम करायचं नसून एक्सला किती काम करायचं आहे, ओनली 3 काम करायचं आहे. मग आपण काय करणार, एक्सचं पाहणार. एक्स काय करतोय, 4 युनिट काम करण्यासाठी 1 hour दॅट इज 60 मिनिट घेतोय. तर व्हॉट अबाउट द 3 units? Cross multiplication, 3 into 60 divided by 4. 15 4 is 60, 15 3 is 45 minute. The total answer is 6 hours plus 45 minutes. That is option C is the correct answer. How many consecutive zeros are there at the end of an integer obtained in the product 1:2, 1:2 into 2:4 into 3:6 into 4:8 and so on up to 25:50. आता इनिशियली एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की when zeros come from out of the multiplication of 2 and 5, that is 2 into 5 that is equal to 10. म्हणजे एक झिरो कधी येतो, आपल्याला 2 आणि 5चं मल्टिप्लिकेशन झालं तेव्हा एक झिरो येतो. आता मला टोटल नंबर ऑफ 2 किती आहेत आणि टोटल नंबर ऑफ 5 किती आहेत आणि त्यांच्या मल्टिप्लिकेशन वरून मला टोटल नंबर ऑफ झिरोज येणार आहेत. आता इथं जस्ट लॉजिकली विचार करायचा आहे. आता एकच घेतला मी 25:50. या नंबरला मी 25 म्हणजे 5 चा स्क्वेअर आहे, रेस टू 50, ए रेस टू बी रेस टू सी. आपण यांचं मल्टिप्लिकेशन करतो, ए रेस टू बी सी, ए रेस टू एम एन, वॉटेवर फॉर्म्युला आपण यूज करूयात. म्हणजे 5चा 100 आला, म्हणजे मिनिमम 5 हे 100 टाइम्स असणार आहे. पण ती किती मध्ये, 25 मध्ये, पुन्हा 10 मध्ये आहे, 5 मध्ये आहे. म्हणजे आपला आन्सर हे 100 पेक्षा ग्रेटर असणार आहे. 100 पेक्षा ग्रेटर, एकच ऑप्शन दिला होता 200. म्हणजे हा क्वेश्चन जस्ट लॉजिकली आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. ऍक्च्युअली इथं सॉल्व्ह करत बसायची गरज नव्हती. On January 1st, 2023, a person saved ₹1. On January 2nd, 2023, he saved ₹2 more than on the previous day. On January 3rd, 2023, he saved 2 more than on the previous day, and so on.
at the end of which date was his total savings a perfect square as well as a perfect cube. म्हणजे आता इनिशियली आपल्याला पाहावं लागेल की कोणता नंबर आहे की जो परफेक्ट स्क्वेअर पण आहे आणि क्यूब पण आहे. येस, आणि तो नंबर कोणता आहे? 64. द नंबर 64 इज द परफेक्ट स्क्वेअर ॲज वेल ॲज अ परफेक्ट क्यूब. आता इथं खूप विद्यार्थी हे अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा फॉर्म्युला यूज करतात. इथं गरज नाहीये. का गरज नाहीये? नंबर 64 हा व्हेरी लेस आहे. म्हणजे 1 जानेवारीला तो ₹1 सेव्ह करतोय. तर 2 जानेवारीला तो ₹2 एक्स्ट्रा, इट मीन्स ₹3 सेव्ह करतोय. 3 जानेवारीला अगेन ₹2 एक्स्ट्रा, म्हणजे 3 + 2 5. 4 जानेवारीला पुन्हा ₹2 एक्स्ट्रा, म्हणजे ₹7 सेव्ह झाले. पुन्हा ₹2 एक्स्ट्रा, 9 झाले. पुन्हा ₹2 एक्स्ट्रा, 11. पुन्हा ₹2 एक्स्ट्रा, 13 अँड सो ऑन. या पद्धतीने त्याचे सेव्हिंग्ज होत जातील. आता मला टोटल 64 करायची आहे. आपण काउंट करूयात 64. 7 + 3 10, 9 + 1 10, 5 + 15 20, 13 + 11 24. दॅट इज टोटल 64 झाले. येस, आणि 64 ही किती तारखेला झालं? 8 जानेवारी. सो बी इज द करेक्ट आन्सर. 222 raised to 333 plus 333 raised to 222 is divisible by which of the following numbers? आता या प्रकारची गणित हे सिंपल कॉन्सेप्ट असतात, बेसिक कॉन्सेप्टवर आहेत, आणि ती म्हणजे ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन ऑफ ऑड अँड इव्हन नंबर्स. वी नो द बेसिक थिंग्स ऑफ द ॲडिशन, दॅट इज अ इव्हन प्लस इव्हन that is equal to the even. Next term, even plus odd, that is equal to the odd, and the odd plus odd, that is equal to the even, and the multiplication, that is even into even, that is equal to the even into odd, that is equal to odd, and the odd into odd, that is equal to odd. Yes. On these 6 basic concepts, there are too many questions asked on the UPSC. The first thing लक्षात घ्या, 222 हा आपला इव्हन नंबर आहे. इट इज इव्हन नंबर. आता इव्हन नंबरचा मी कोणताही घात केला तरी त्याचं आन्सर हे माझं इव्हन नंबर असणार आहे, कारण इव्हन नंबर इंटू इव्हन नंबर, दॅट इज इक्वल टू इव्हन नंबर. हा बेसिक कॉन्सेप्ट. आणि 333 हा माझा ऑड नंबर आहे. ऑड नंबर रेस टू 222 मी कितीही वेळेस मल्टिप्लिकेशन केलं ऑड इंटू ऑड, माझं आन्सर हे ऑड असणार आहे. तो इव्हन प्लस ऑड, बेसिकली माझं आन्सर हे ऑड असणार आहे. म्हणजे ही जी काय सम असणार आहे टोटल, तर ती आपली ऑड येणार आहे, हे क्लिअर आहे. आता ऑड येणार आहे तर इथं पहा, ऑप्शन मध्ये आपल्याला कसं दिलंय, वी नो द डिव्हिजिबिलिटी रूल. ऑड नंबर हा 2 न डिव्हिजिबल असणार नाहीये, त्यामुळे ऑप्शन ए म्हणतोय आपल्याला 2 and 3, बट नॉट 37. 2 असल्यामुळे ऑप्शन ए कॅन्सल होईल. ऑप्शन बी येऊ शकेल. ऑप्शन बी मध्ये काय आहे? 3 and 37, बट नॉट 2. यस. ऑप्शन सी देखील कॅन्सल होईल, कारण इथं मला 2 आलेला आहे. आणि ऑप्शन डी देखील कॅन्सल होईल, कारण मला ऑप्शन डी मध्ये पण 2, 3 and 37 असं मेन्शन केलंय. पण माझी टोटल ही ऑड नंबर असल्यामुळं ती कधीही 2 न डिव्हिजिबल असणार नाही. त्यामुळं ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. What percent of water must be mixed with honey so as to gain 20% by selling the mixture at the cost price of honey? आता पहा, सिंपल आहे. वॉटर तर फ्री मध्ये अवेलेबल आहे. मला जेवढ्या पर्सेंट गेन पाहिजे तेवढ्या पर्सेंटच मी वॉटर मिक्स केलं पाहिजे. क्लिअरली मला गेन 20% पाहिजे. आय हॅव टू मिक्स वॉटर 20%. 20% इज द आन्सर. आता पहा, आणखीन एक्झाम्पल समजून घेऊयात. सपोज आपल्याकडं 1 ml ऑफ हनी आहे, की ज्याची आपण
₹1 ही प्राइस आहे. आता मग 100 ml हनी जर आपण सेल केलं असतं तर आपल्याला त्याचे ₹100 मिळाले असते. पण आपल्याला 20% गेन पाहिजे, म्हणजेच मला ₹100 ची वस्तू ही 120 ला विकायची आहे. मग 120 ला विकायची कधी विकता येईल मला? 120 ml दिलं तरच विकता येईल. म्हणजेच इथं मला 20 ml हे वॉटर काय करावं लागेल? अडल्ट्रेट भेसळ करावी लागेल. म्हणजेच 20/100 इंटू 100 म्हणजेच आपलं आन्सर किती आलं? 20%. पण याहीची गरज नाहीये. सिंपल जेवढा प्रॉफिट कमवायचा आहे तेवढं वॉटर ऍड करावं लागेल. What is the rightmost digit preceding the zeros in the value of 30 raised to 30? हा युनिट डिजिट या कॉन्सेप्टवरचा क्वेश्चन होता. 30 रेज टू 30 म्हणजेच आपण याला म्हणू शकतो 3 इंटू 10 रेज टू 30, म्हणजेच हा झाला 3 रेज टू 30 इंटू 10 रेज टू 30. आता 10 रेज टू 30 हे ऑल झिरो येतील. आता मला प्रिसिडिंग पाहिजे, म्हणजेच माझा 3 रेज टू 30 याचा युनिट डिजिट मला फाइंड आउट करायचा आहे. आता मला माहित आहे सायक्लिसिटी थेरम 3 रेज टू 1 हा 3 असणार आहे. 3 चा स्क्वेअर केला तर युनिट डिजिट 9 असणार आहे. 3 चा क्यूब केला तर 27 पण युनिट डिजिट 7 असणार आहे. आणि 3 चा फोर्थ केला तर 81 युनिट डिजिट 1 असणार आहे. आता हा जो 3 चा फोर्थ आहे तर तोच मल्टिपल होत जाईल ना. 3 चा 8, 3 चा 12, याच पद्धतीनं 3 चा 20, 3 चा 24, 3 चा 28 या सगळ्यासाठी किती असणार आहे? 1 असणार आहे. रेज टू 28 पण किती असणार आहे? 1. आता माझा 3 चा 30 चा जो आहे तर मी याला असं लिहू शकतो 3 रेज टू 28 इंटू 3 रेज टू 2. पण आपल्याला माहिती आहे 28 1 आहे आणि 3 रेज टू 2 9, दॅट इज 9 इज द करेक्ट आन्सर. कारण इथून पुढं 9 च्या पुढे हे सगळे झिरो येत जातील आणि त्याच्या अगोदरचा नंबर हा 9 असेल की जो 3 रेज टू 30 चा युनिट डिजिट असणार आहे. डी इज द करेक्ट आन्सर. 421 and 427 when divided by the same number leave the same remainder 1. How many numbers can be used as the divisor in order to get the same remainder 1? आता पहा, मला सेम रिमाइंडर 1 पाहिजे, म्हणजे मला आधी काय करावं लागेल की 427 आणि 421 मधला डिफरन्स घ्यावा लागेल 6. मग आता याचा अर्थ माझा नंबर हा 6 पेक्षा मोठा असणार नाही. मग तो मी किती चेक करू शकेल? 6, 5, 4, 3, 2. आता 1 मी घेऊ शकत नाही का? मला रिमाइंडर 1 पाहिजे. आता रिमाइंडर 1 पाहिजे म्हणजे 1 तर कॅन्सल झाला. म्हणजे 6, 5, 4, 3, 2 ह्या 5 नंबर पैकी असे किती नंबर आहेत की ज्यांनी 421 आणि 427 दोघालाही डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 आला पाहिजे. आता इथं 1 बाय 1 चेक करत बसण्याच्या पेक्षा आधी आपण जो डिफरन्स आहे 6 चेक केलं तर आपण बघूयात. 6 जर डिवाइड केलं रिमाइंडर 1 येतो का? येतो. यस. आणि 427 ला 6 हे केलं तर रिमाइंडर 1 येतो का? येतो. यस. आता याचा अर्थ 6 डिवाइड केलं तर रिमाइंडर 1 येतो, म्हणजे 6च्या फॅक्टरनं देखील रिमाइंडर 1 येणार आहे. कारण हे आपल्याला रिमाइंडर थेरम म्हणून लक्षात येतं. म्हणजे 6चे फॅक्टर कोण आहेत? 3 आहे, आणखीन 2 आहे. आता 1 आहे, पण रिमाइंडर 1 साठी आपल्याला 1 नको आहे. म्हणजे 6, 3 आणि 2 हे 3 नंबर असतील. 6, 3, 2 की यांनी काय होणार आहे? रिमाइंडर 1 येणार आहे. म्हणजे 5 आणि 4 इथं इझिली कॅन्सल झाले. 3 नंबर असल्यामुळं आपल्याला ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. A can X contains 399 liters of a petrol and a can Y contains 532 liters of a diesel. They are to be bottled in bottles of equal size so that the whole of the petrol and diesel would be separately bottled.
The bottle capacity in terms of liters is an integer. How many different bottle sizes are possible? आता हा HCF कन्सेप्ट वरचा प्रॉब्लेम होता. जेव्हा नंबर लार्ज असतील तेव्हा आपण युक्लिडियन मेथड वापरतो HCF ची, म्हणजे दॅट इज द डिफरन्स मेथड. मग आपण काय करणार, 532 आणि 399 चा डिफरन्स घेणार आपण. ओके, तो आला आपला 133. आता हा डिफरन्स HCF आहे का, आपण 1 मिनिट चेक करूयात. आता 133 चा 3 टाइम्स, 133 चा 3 टाइम्स आहे 399 आहे. आणि 133 चा 4 टाइम्स का घेतलं मी, कारण 532 ला युनिट डिजिट 2 होता आणि 3 आणि 4 चं मल्टिप्लिकेशन केलं तर युनिट डिजिट 2 येतो. यस, म्हणजे 532 आहे. यस, म्हणजे याचा अर्थ माझा 133 हा HCF आहे. म्हणजे 133 लिटरचं जे माप आहे तर ते आपण बॉटल फिल करण्यासाठी भरू शकतो. आता याचा अर्थ 133 आणि त्याचे फॅक्टर पण असतील. करेक्ट. आता 133 चे फॅक्टर कुठले आहेत, मला टेबलवरून लक्षात येतं. 19च्या टेबलमध्ये आहेत 19च्या. 19 7 जा 133 आणि 1 पण घेऊ शकतो, तो देखील फॅक्टर आहे. म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर जरी असला 133, तरी आपल्याला इथं हायेस्ट कॉमन फॅक्टर न विचारता याचे ऑल फॅक्टर विचारले आहेत. म्हणजे जो HCF आहे 133 त्याचे 4 फॅक्टर इन्क्लुडिंग तो टोटल 4 फॅक्टर होतात. 133, 19, 7 आणि 1. म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. Consider the following statements in the respect of the sum S is equal to x plus y plus z, where x, y, z are the distinct prime numbers. म्हणजे वेगवेगळे प्राइम नंबर्स आहेत. each less than 10. तर लेस दॅन 10 प्राइम नंबर्स आहेत 2, 3, 5 and the 7. आता यापैकी एक्स वाय झेड हे एनी कॉम्बिनेशन मध्ये असू शकतं. म्हणजे एक्स वाय झेड हे 2, 3, 5 असू शकतात. जर असं केलं असतं तर यांची टोटल किती झाली असती, 10 झाली असती. किंवा हे 2, 3, 7 पण असू शकतात. असं केलं असतं तर टोटल 12 झाली असती. किंवा 3, 5, 7 पण असू शकतात. असं केलं तर टोटल 15 झाली असती. किंवा 2, 5, 7 पण असू शकतात. असं केलं असतं तर टोटल 14 झाली असती. म्हणजे हे 4 कॉम्बिनेशन पॉसिबल आहेत यांच्या ऍडिशनचे. म्हणजे एस इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस झेड, म्हणजे एस साठी ह्या 4 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. आता फर्स्ट पॉइंट म्हणतोय युनिट डिजिट ऑफ एस कॅन बी 0. यस, युनिट डिजिट ऑफ एस कॅन बी 0. सो द फर्स्ट इज करेक्ट. सेकंड पॉइंट, द युनिट डिजिट ऑफ एस कॅन बी 9. 9 कुठंच येत नाहीये, म्हणजे सेकंड कॅन्सल झाला. आणि थर्ड पॉइंट म्हणतोय युनिट डिजिट कॅन बी 5. यस, युनिट डिजिट कॅन बी 5, म्हणजे फर्स्ट अँड थर्ड करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. कन्सिडर द सिक्वेन्स दॅट फॉलोज अ सर्टन पॅटर्न. आता या प्रकारच्या गणितामध्ये आपल्याला करायचं काय असतं, तर टोटल नंबर ऑफ आधी प्लेस इन्क्लुडिंग डॉट्स आपण मोजून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 आहेत. आता 20 आहेत, 20 म्हटल्यानंतर आपल्याला मॅक्झिमम ग्रुप किती होतात ते पाहावं लागेल. आता 20 आहे म्हटल्यानंतर 5 चे 4 किंवा 4 चे 5 ग्रुप हे आपल्याला पॉसिबल आहेत. मग आता आपण इथं यांचे ग्रुप तयार करून घेणार. ओके, हा एक ग्रुप तयार केला. 1, 2, 3, 4, 5. हा दुसरा ग्रुप 1, 2, 3, 4, 5. तिसरा आणि चौथा ग्रुप. आता इथे आपल्या लक्षात येतं की पहा, इथं हा बी हा रिपीट झालेला आहे. अल्फाबेट 4च आहेत ABCD, परंतु इथं बी रिपीट झालेला आहे. म्हणजे एक पॉसिबिलिटी असं असू शकते की इथं ए रिपीट झाला, ए नंतर पुन्हा बी रिपीट झाला, ABBCD, डबल ABCD, ABBCD. आता बी नंतर इथं सी रिपीट होईल, म्हणजे ABCCD, आणि शेवटी डी रिपीट होईल. म्हणजे आपल्याला हे नंबर्स आपण भरले होते A
सी आणि डी या सिक्वेन्सनं हे आपण अल्फाबेट प्लेस केले होते. AACD म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा आपला काय झाला, करेक्ट आन्सर आला. 2 persons P and Q enter a business. P puts 14,000 more than Q. आता पहा, Q आणि P या दोघांनी बिझनेस मध्ये एंटर केलंय. आता Q न किती रुपये भरलेत आपल्याला माहित नाहीये. आपण म्हणूयात X रुपये त्यांना इन्व्हेस्ट केलेत. तर P न इन्व्हेस्ट केलेले नंबर हे Q पेक्षा 14,000 मोर आहेत, एक्स्ट्रा आहे. त्यांचं कॅपिटल आहे. आता P हॅज इन्व्हेस्टेड फॉर 8 मंथ्स. आता P न 8 मंथ्स साठी इन्व्हेस्ट केलं आणि Q न 10 मंथ्स मध्ये. आपल्याला पार्टनरशिप मधली बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित आहे की प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन हे कॅपिटल इनटू इन्व्हेस्टमेंट जी आहे तर त्यांच्या मल्टिप्लिकेशन मध्ये इन्व्हेस्टमेंटचा टाइम आणि किती भांडवल गुंतवलं त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला करावे लागते. म्हणजे याची इन्व्हेस्टमेंट होते X आणि त्याचा इन्व्हेस्टमेंट टाइम होता 10 मंथ. याची इन्व्हेस्टमेंट X प्लस 14,000, इन्व्हेस्टमेंट टाइम 8 मंथ्स. आता हा रेशो कोणाचा असणार आहे, ऍक्च्युअल प्रॉफिटचा रेशो असणार आहे. आणि ऍक्च्युअल प्रॉफिट कसा दिलेला आहे तर तो प्रॉब्लेम मध्ये पुढे दिलाय, पीज शेअर इज 400 रुपीज मोर दॅन क्यूज शेअर आउट ऑफ अ टोटल प्रॉफिट ऑफ 2,000. मग आता आपण काय करायचं, ह्या 2,000 मधून हे आपण 400 आधी बाजूला काढून घ्यायचे. 400 बाजूला काढले की राहिले 1600. 1600 म्हणजे 800 800 आणि राहिलेले 400 एकाला पीला देऊन टाकणार, म्हणजे 800 आणि 400 1200. म्हणजे 800 आणि 1200. पीचा शेअर किती झाला, 1200 आणि याचा झाला 800. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरीही आपल्याला इथं आन्सर भेटून जातं. ठीक आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 10 into X into 1200 is equal to 800 into 8 into X plus 14,000. तर पहा, हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो कॅन्सल होणार. 4 न भाग जाईल, 4 2 जा 8, 4 3 जा 12, पुन्हा 2 न डिवाइड होईल, 2 5 जा 10, 5 3 जा 15x is equal to 8x plus 8 into 14,000. आता हे कॅल्क्युलेशन करू नका, तसंच ठेवा. 8x इकडे आपण मायनस नेलं तर हे होईल आपलं 7x is equal to 8 into 14,000. 7 ने डिवाइड होऊन जाईल, 7 2 जा 14, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल 16,000. आता x ची व्हॅल्यू 16,000 आपल्याला कोणाचे इन्व्हेस्टमेंट बाय P विचारले आणि P ने किती इन्व्हेस्टमेंट केली आहे, एक्स जी केलेली आहे Q न त्यापेक्षा 14,000 जास्त केली आहे. म्हणजे 16,000 प्लस 14,000, 16,000 प्लस 14,000 म्हणजे 30,000 ही इन्व्हेस्टमेंट ही P न केलेली आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. हा सिंपल कन्सेप्ट वरचा क्वेश्चन होता. P's salary is a 20% lower than Q's salary, which is a 20% lower than R salary. आता या ठिकाणी एकदम शेवटचा पर्सन पहा, कोण मेन्शन केलेला आहे, R इज द लास्ट पर्सन. म्हणजे मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना R ला पासून सुरुवात करणार, R ला ऍज्युम करून सुरुवात करणार. ऑलवेज असं करायचं, जेव्हा जेव्हा कंपॅरिझन दिली असेल तेव्हा एकदम शेवटचा पर्सन घ्यायचा आणि त्यापासून सुरुवात करायची. लास्ट पर्सन R आहे, त्याची सॅलरी आपण 100 ऍज्युम केली. आता Q ची सॅलरी कशी आहे, Q's सॅलरी विच इज अ 20% लोअर दॅन आर सॅलरी, म्हणजे त्याची सॅलरी 80 रुपये येऊन जाईल. आणि P ची सॅलरी ही 20% लोअर दॅन Q's सॅलरी. आता इथं मात्र मी 80 मायनस 20 60 करू शकत नाही. आता इथं 20% लोअर दॅट इज 80 बाय 100, 80 बाय 100 म्हणजे याची सॅलरी माझी किती आहे, 64 आहे. आता बाय हाऊ मच पर्सेंट इज आर सॅलरी मोअर दॅन पीज सॅलरी. ओके, आता आर ची सॅलरी पी पेक्षा किती रुपयानं जास्त आहे, 36 रुपयानं जास्त आहे.
36 रुपयाने जास्त आहे कोणापेक्षा? पी पेक्षा. आणि मल्टिप्लाइड बाय 100. पर्सेंटेज साठी आपल्याला मल्टिप्लाइड बाय 100 करावं लागेल. येस, आपण सॉल्व्ह करणार. 4 न भाग जाईल. 4 9 जा 36. 416 पुन्हा 4 न डिवाइड जाईल. 4 25. ओके. येस, आफ्टर सॉल्विंग दिस आपल्याला आन्सर भेटेल 56.25%. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. Number is mistakenly divided by 4 instead of multiplying by 4. What is the percentage change in the result due to this mistake? तर पहा, एक असा नंबर आहे की ज्याला आपण 4 न मल्टिप्लाय करायचं होतं, परंतु बाय मिस्टेक आपण त्याला 4 न डिवाइड केलं. तर आपल्याला पर्सेंटेज चेंज रिझल्ट मध्ये किती झाला? आता इथं आपण एखादा एक्स घेत बसण्यापेक्षा आपण असा एक नंबर घेऊयात की ज्याला आपल्याला 4 न जो कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे. मग सपोज आपण नंबर घेतला 40. आपल्याला इनिशियली काय करायचं होतं? मल्टिप्लिकेशन करायचं होतं, म्हणजे आपलं 160 हे करेक्ट आन्सर आलं असतं. पण या नंबरला आपण काय केलं? 4 न डिवाइड केलं, त्यामुळं आपलं आन्सर 10 आलं. आता आपल्या आन्सर मध्ये डिफरन्स कितीचा पडला आहे? 150 चा डिफरन्स पडला आहे. ओके, 150 हा चेंज झालाय, पण माझा आन्सर किती पाहिजे होतं? 160 मल्टिप्लाइड बाय 100. हा 0 0 कॅन्सल झाला. आता इथे पहा, आता 15/16. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना इथं थोडंसं अप्रॉक्सिमेशनचा यूज केला तरी चालेल. कारण का? मला माहिती आहे, जर 16/16 असतं तर माझं आन्सर हे 100% आलं असतं. ओके, पण आता इथं 16/15 आहे, म्हणजे माझं आन्सर हे 100 पेक्षा कमी असणार आहे. आणि 100 पेक्षा कमी इथं एकच ऑप्शन आहे जो क्लोजर आहे, तर तो कोणता? 93.75 आहे. हा, कारण दुसरा ऑप्शन डायरेक्ट 72 आहे. एवढं तर कमी येणार नाहीये, कारण इथं माझं 1 न कमी आहे, म्हणजे माझा आन्सर 93.75%. म्हणजे असं लॉजिकली देखील आपण ऑप्शन कडे जाऊ शकतो. In an examination, 80% of the student pass in English. आता पहा, या इंग्लिश याच्यामध्ये पास झालेल्यांची संख्या आहे आपल्याला 80%. तर पास 80% झाले असतील तर फेल झाले 20%. 100 मायनस 80 20. ओके, नंतर 70% स्टुडंट पास इन द हिंदी. आता हिंदीमध्ये जर 70% पास असतील तर 30% फेल असतील. अँड द 15% फेल इन द बोथ. ओके, म्हणजे आपल्याला जी वेन डायग्राम आपण काढणार, तर ती कोणाची काढणार? आपण फेलची काढणार, कारण मला बोथवाले इथे दिलेले आहेत. आता मला काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ स्टुडंट्स हु फेल इन ओनली वन सब्जेक्ट? ओके, आता मग आपण याला वेन डायग्राम मध्ये सॉल्व्ह करूयात. इंग्लिश इंग्लिशची टोटल किती आहे? आपली फेलची 20% पाहिजे होती. हिंदीची टोटल किती पाहिजे होती? फेलची 30% पाहिजे होती. पण कॉमन मला किती आहे? 15%. आता जर इंग्लिशचं टोटल सर्कलची ऍडिशन 20 पाहिजे आणि 15 कॉमन आहेत, म्हणजे रिमेनिंग राहिले 5%. 15 प्लस 5 20. इन द सेम वे हिंदीची टोटल 30% पाहिजे होती. 15% बोथ इंग्लिश आणि हिंदीत कॉमन आहेत, म्हणजे पुन्हा इथे राहिले 15%. 15 प्लस 15 30. आता मला विचारले ओनली इन वन सब्जेक्ट. ओनली वन सब्जेक्ट म्हणजे हे स्टार वाले पर्सेंटेज असतील की 5% ओनली इन इंग्लिश, आणि हिंदी वाले दॅट इज 15% म्हणजे 5%, आणि 15% 20% ओनली इन वन सब्जेक्ट. ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. A father said to his son, "N years back, I was as old as you are now. My present age is 4 times your age N years back. If the sum of the present ages of the father and the son is 130 years, what is the difference of their ages?" आता इनिशियल लक्षात घ्या की एजेसचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी
99% टाइम आपल्याला एक्स अज्युम करायची गरज नसते. याचे आन्सर हे आपण इदर ऑप्शन किंवा पर्सनच्या एज मधला डिफरन्स कॉन्स्टंट असतो या कन्सेप्टने आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आता इथं फादर आणि सन यांचं टोटल दिलेलं आहे आपल्याला 130 आणि डिफरन्स विचारला आहे. फर्स्ट ऑप्शन 30. आता आपण जर 130 मधून 30 मायनस केलं तर आलं आपलं 100. 100 आपण दोघाला इक्वल डिस्ट्रीब्यूट करणार, फादर आणि सनला, आणि पण फादरचं 30 न जास्त असल्यामुळं फादरचं असेल 80 आणि सनचं आलं 50. आपण ऑप्शन मधून गेलो. आता पहिली गोष्ट कंडिशन, n इयर्स बॅक आय वॉज ॲज ओल्ड ॲज यू आर नाऊ, म्हणजे 30 वर्षापूर्वी वडिलाचं वय आणि मुलाचं आजचं वय सेम आहे का? आहे. 80 मायनस 30 इज इक्वल टू 50. येस, फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय झाली. आणि दुसरी कंडिशन, फादर म्हणतात माय प्रेझेंट एज इज 4 टाइम्स युअर एज n इयर बॅक. आता म्हणजे 30 वर्षापूर्वी मुलाचं वय किती असेल? 20. येस, वडिलाचं वय हे 20च्या 4 टाइम्स आहे का? आहे. 24 जा 80. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. त्यांच्या एज मधला डिफरन्स हा किती आहे? 30 इयर्स. कन्सिडर द फॉलोइंग. 100 लिटर्स इज इक्वल टू 1 मीटर क्यूब, बरोबर आहे. 1 मेट्रिक टन इज इक्वल टू 100 kg, हा देखील बरोबर आहे. आणि थर्ड, 1 हेक्टर इज इक्वल टू 10,000 मीटर स्क्वेअर, म्हणजे इथं ऑल फर्स्ट, सेकंड आणि थर्ड तिन्ही करेक्ट आहेत स्टेटमेंट. लेट x be a 2-digit number and y be another 2-digit number formed by interchanging the digits. म्हणजे काय? जर x हा माझा 2-digit नंबर आहे, सपोज AB, y हा इंटरचेंज केला तर BA होईल आणि हे नंबर 2-digit आहेत. आता मला x प्लस वाय जे केलं तर x प्लस वाय हे माझं म्हणजे काय येतं? तर x प्लस वाय इज द ग्रेटेस्ट 2-digit नंबर. आता ग्रेटेस्ट 2-digit नंबर म्हणजे आपला कुठला आहे? 99. याचा अर्थ काय झाला पहा, की मला a आणि b ची किंमत पण टोटल 9 आली पाहिजे, b आणि a ची पण 9 आली पाहिजे. ओके, आता x आहे आपलं ab, तर x च्या व्हॅल्यू कुठल्या? आता मला a आणि b ह्या दोन नंबरची टोटल 9 येईल असे नंबर्स मी ab ला मी 09 घेऊ शकत नाही किंवा 90 घेऊ शकत नाही का? जर मी 09 घेतलं तर काय होईल? आपला सर रिव्हर्स केलं तर 90 होतं ना, मग 99 येऊ शकेल? नाहीये, कारण 09 हा 2-digit नंबर नाहीये आणि x मला कसा पाहिजे? 2-digit पाहिजे. त्यामुळं 0 आणि 9 चं कॉम्बिनेशन आपण घेऊ शकत नाही. येस, हा आपण कुठलं कॉम्बिनेशन घेऊ शकतो? 8-1 घेऊ शकतो. 8 + 1 9, किंवा 7-2 घेता येईल आपल्याला. सिमिलरली 6-3 घेता येईल. येस, 5-4 घेता येईल. तसंच आपण हे नंबर रिव्हर्स पण करू शकतो. म्हणजे AB आपण 81चं 18 पण करू शकतो, हा 27 पण करू शकतो, 37 पण करू शकतो, 45 पण. म्हणजे x साठीचे आपल्याला किती कॉम्बिनेशन आले? 8 कॉम्बिनेशन्स हे पॉसिबल आहेत. 8 व्हॅल्यू पॉसिबल आहेत. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. Consider the following. Weight of a 6 boys is equal to weight of a 7 girls is equal to weight of a 3 men is equal to weight of a 4 women. ठीक आहे. If the average weight of a woman is a 63 kg, then what is the average weight of the boys? आता पहा, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये बॉईज आणि वुमन यांचं रिलेशन दिलंय. आपल्याला गर्ल्स आणि मेनचे घेण्याची काहीच गरज नाहीये. मग वेट ऑफ अ 6 बॉईज, 6 into boys is equal to weight of a 4 women, that is a 4 into woman. आणि वुमनचं दिलेलं आहे आपल्याला 63 kg, म्हणजे आपल्याला 6 into boys is equal to 4 into 63. बॉईजचं ॲव्हरेज वेट भेटून जाईल. 4 into 63 divided by 6. 2 ने डिवाइड होईल. 2 3 जा 6, 2 2 जा 4. पुन्हा 3 ने डिवाइड होईल. 3 2 जा 6, 3 1 जा 1. 21 into 2, 42. सिंपल क्वेश्चन होता हा. How many times the hour hand
and the minute hand coincide in a clock between 10 and 2 p.m. same day. आता हा थोडासा लॉजिकल कन्सेप्टवर आपल्याला क्वेश्चन होता. ती कन्सेप्ट अशी आहे आपल्याला की जे कोइन्साइड होतात, आपल्याला माहिती की 12 वाजता तर ते कोइन्साइड होतात, बरोबर आहे. पण 12चा टायमिंग हा कसा असतो पहा, आपल्याला कॉमन आहे कोणामध्ये, 11 to 1. हा म्हणजे 12 वाजता जे एक्झॅक्टली कोइन्साइड होतात तर तो एकदाच येतो कोणामध्ये, 11 ते 12 आणि 12 ते 1 ह्या 2 तासामध्ये फक्त एकदाच कोइन्साइड होतात 12 वाजता. हा मग आपल्याला 10 ते 11 मध्ये एकदा कोइन्साइड होतील, बरोबर आहे. 10 ते 11 मध्ये ते एकदा होऊ शकतात, 10:50 जस्ट पुढं. आणि आपल्याला 1 ते 2, 1 ते 2च्या मध्येही ते कोइन्साइड होतील, 1 आणि 5च्या जस्ट थोडस पुढं. म्हणजे 3 वेळेस ते कोइन्साइड होतील. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. द कॅलेंडर फॉर द इयर 2025 इज द सेम फॉर. आता कॅलेंडरचं रिपिटेशन कसं होत असतं ते महत्वाचं आहे. लीप इयरचं कॅलेंडर असेल तर ते 28 इयर नंतर रिपीट होतं. लीप प्लस 1 या फॉर्मॅट मधलं कॅलेंडर एव्हरी 6 इयर नंतर रिपीट होतं आणि लीप प्लस 2 आणि लीप प्लस 3 हे आफ्टर 11 इयर्स रिपीट होतं. आता मला 2025 हे कोणत्या पॅटर्न मध्ये बसतंय. आता मला माहिती आहे की लीप प्लस 1 याचा अर्थ काय, लीप वर्षाच्या नेक्स्ट इयर असेल तर ते कॅलेंडर 6 इयर नंतर रिपीट होतं. आता मग 2025 आहे का तसं, हो आहे. कसं, 2024 हे लीप इयर आहे आणि त्याच्या नेक्स्ट इयर आहे. म्हणजे हे लीप प्लस 1 या फॉर्मॅट मध्ये बसतं, म्हणजे 6 वर्षानंतर रिपीट होणार. म्हणजे 2025 प्लस 6 2031 ह्या वर्षी हे कॅलेंडर रिपीट झालं असतं. ऑप्शन सी हा याचं करेक्ट आन्सर. Let PQRS be distinct positive integers. Let PQ be odd numbers, RS be even. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता पहा, या ठिकाणी खूप विद्यार्थी काय करतात की ते नंबर्स घेतात, पी आणि क्यू ला एक नंबर अज्युम करतात, ऑड नंबर, आणि आर आणि एस ला इवन अज्युम करतात आणि पुन्हा ते व्हॅल्यू पुट करून याचा आन्सर काढतात. पण ती एक टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आता आपण इनिशियली पाहिलं होतं पहा की ज्या 6 बेसिक कन्सेप्ट होत्या आपल्या, इवन इंटू इवन इज इक्वल टू इवन, त्याच कन्सेप्टचा वापर करून मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. कसं, मला दोन गोष्टी दिल्या आहेत की पी आणि क्यू हे काय आहेत, पी आणि क्यू हे माझे ऑड आहेत. येस. आर आणि एस हे काय आहेत, हे इवन आहेत. आर आणि एस हे इवन आहेत. आता पहा, आता ऑड आणि इवन यांचं जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करायला लागतो तेव्हा मला काय भेटेल बघा. आता पी मायनस आर स्क्वेअर हा आहे फर्स्ट पॉइंट, इंटू क्यू एस आहे. आता पहा, क्यू एस मध्ये एस हा माझा इवन आहे. ओके, एस इवन आहे म्हणजे ह्या एस न मी ज्या काही नंबरला मल्टिप्लाय करेल, पॉझिटिव्ह यू, निगेटिव्ह, व्हॉट एव्हर मे बी यू, तर तो कसा असणार आहे, तो इवन असणार आहे. तर तो काय असणार आहे, इवन असणार आहे. आता सेम, त्यामुळे फर्स्ट पॉइंट हा माझा क्लिअर झाला. सेकंड पॉइंट पहा, इथं हा माझा क्यू मायनस एस इंटू क्यू स्क्वेअर इंटू एस आहे. आता पुन्हा एस हा इवन आहे, म्हणजे इवन न जर मी या नंबरला मल्टिप्लाय करत असेल, कोणताही नंबर असेल, माझा नंबर इवन असणार आहे. म्हणजे सेकंड पॉइंट पण माझा क्लिअर आन्सर आला. आता क्यू प्लस आर, आता क्यू ऑड आहे आणि आर इवन आहे, म्हणजे ऑड आणि इवन, ऑड आणि इवन यांचं आपण जेव्हा काय करू तेव्हा तो ऑडच असणार आहे. आणि पी प्लस एस, पी कसा आहे, पी प्लस एस म्हटलेला आहे. थर्ड पॉइंटचा विचार करा, पी काय आहे, ऑड आणि इवन, ऑड आणि इवन हा ऑड असणार आहे. आणि ऑड इंटू ऑड हा पुन्हा काय असणार आहे, ऑडच असणार आहे. म्हणजे थर्ड पॉइंट देखील माझा क्लिअर आहे. म्हणजे ऑप्शन डी हे आपलं करेक्ट आन्सर. What is the angle between the minute hand and the hour hand when the clock shows 4:25 hours? आता आपल्याला माहिती आहे की क्लॉकचा जो टाइम आहे अवर्स आणि मिनिट मधला, इथं आपल्याला किती आहे, 4 अवर्स आहेत, 4h, आणि मिनिट किती आहे, 25 मिनिट आहे. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, इन द मॉड 30 इंटू h मायनस
11/2 इंटू मिनिट. मॉड म्हणजे काय, तर निगेटिव्ह आन्सर न येता आन्सर पॉझिटिव्ह असणार आहे. आपण सॉल्व्ह करूयात. 30 इंटू 4 मायनस 11/2 इंटू 25. 30 इंटू 4 दॅट इज 120. 2 ने डिवाइड होईल 12.5. आता आपण ह्याला आन्सर करणार 5 + 2 7, 1 + 2 3, 137 म्हणजे -17.5. पण मॉड असल्यामुळे आपला आन्सर 17.5. ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. What is the number of fives used in the numbering of a 260 page book? आता पहा, आता इथं काही विद्यार्थ्यांनी पाठ केला असेल की 5 हा अंक 1 ते 100 पर्यंत हा 20 टाइम्स येतो. आता जर पाठ नसेल तर आपण काय करू शकणार बघा. आता 5 कुठे येईल पहा. 5 ला येईल, पुन्हा 15 ला येईल, 25, 35, 45, 55. सर हा 5 डबल येतोय, आता मोजू नका त्याला. 65, 75, 85 आणि 95. ओके, तर हा युनिट डिजिटचा 5 किती वेळेस आला, 10 वेळेस आला. आणि 51 to 59 याच्यामध्ये हा पुन्हा 10 वेळेस येणार आहे. म्हणजे 10 आणि 10 किती वेळेस येतोय, 20 वेळेस. म्हणजे पहा, आपल्याला 0 to 100 मध्ये 20 आला, नंतर 100 to 200 मध्ये पुन्हा 20 आणि 200 to 300 मध्ये पुन्हा 20. म्हणजे 20 20 20 किती वेळेस झाले, 60. पण आपल्याला पेज मात्र 260 पाहिजे, 300 नाही पाहिजे. आता 260 पाहिजे म्हणजे 265, 275, 285 आणि 295 हे आपल्याला 4 पेज काय होतील इथं येणार नाहीयेत. म्हणजे माझा आन्सर 60 - 4 इज इक्वल टू 56 असणार आहे. What is the sum of first 28 terms in the following sequence? पुन्हा हा क्वेश्चन अरिथमॅटिक प्रोग्रेशन वरती आलेला आहे की अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा एक इम्पॉर्टंट आहे टॉपिक, ज्याच्यावर फ्रिक्वेंटली 2 ते 3 क्वेश्चन्स हे आपल्याला इच अँड एव्हरी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. परंतु इथं मला हा क्वेश्चन अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा आहे हे आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. कसं आहे पहा, की इथं याला काय दिलेलं आहे, याला डायरेक्टली न देता इथं असं डिस्ट्रीब्यूट केलं पहा. इथं हा 1, पुन्हा 1 and 2. तर पहा 1 2 3 असं न देता हा 1, 1 2 3 ने देता 1 3 2 दिले. आता 1 3 2 म्हणलं काय किंवा 1 2 3 म्हणलं काय, ऍडिशनचा असोसिएटिव्ह लॉ आपल्याला एकच सांगतो. पुन्हा 1 2 3 4 म्हणलं काय किंवा 1 4 3 2 म्हणलं काय, 1 2 3 4 5 म्हणलं काय किंवा 1 5 4 3 2 म्हणलं काय, 1 इज द सेम. ओके, म्हणजे इथे ऍडिशनचा असोसिएटिव्ह लॉ आपल्याला सांगितलं. म्हणजे ह्याचं उत्तर पहा माझं 1. आता 1 2, आता याचं टोटल माझी 1 असणार आहे. मला 28 टर्मची बेरीज करायची आहे. 1 + 2 किती आलं, 3. आता मला 28 येतात का, सध्या माझे 3 टर्म झालेत. पुन्हा 1 2 3 हे किती आलं उत्तर याचं, 6 आलं. येस, 1 2 3 4 10, 1 2 3 4 5 15, 1 2 3 4 5 6 एक एक टर्म वाढत जाईल. 21, 1 2 3 4 5 6 7, येस 28. येस, आता मला हे जे नंबर आहेत यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे अप टू 28. 1 + 3 + 6 + 10 + 15 + 21 + 28. येस, आणि आन्सर किती आलं आपलं, 84 हे आपलं करेक्ट आन्सर आलं. म्हणजे एपीचा हा क्वेश्चनचा पॅटर्न हा लक्षात आला पाहिजे. A person buys 3 articles PQR for 3330 if P costs 25% more than R and R costs 20% more than Q. आता आपण Q पासून सुरुवात करणार. Q ला किती घेणार, Q ला घेणार आपण 100. आता Q ला जर 100 असेल तर R कॉस्ट 20% मोर दॅन Q, म्हणजे R ची कॉस्ट किती होऊन जाईल, 120. आणि P कॉस्ट 25% मोर दॅन R. तर 25% आपण कसं काढणार, मोर म्हटले ना, म्हणजे 100 into 125/100 हा झाला माझा 25% मोर. आणि हे सॉल्व्ह केलं तर किती आलं, 150. किंवा 25% म्हणजे 1/4. 120 चं 1/4 किती, 30 एक्स्ट्रा, 150.
आता बघूयात, आपण ह्या ज्या किमती मनानं घेतल्या होत्या यांची टोटल आपली किती आली, 370. पण प्रॉब्लेम मध्ये तर ते 3330 दिलंय, म्हणजे हे 370 म्हणजे 3330 आहे. तर पी ची किंमत 150 म्हणजे किती? क्रॉस मल्टिप्लिकेशन 150 गुणिले 3330 डिवायडेड बाय 370. ओके, हा झिरो कॅन्सल होईल. आता पहा, हा 37 ह्याला डिवाइड होणार आहे. आता लक्षात घ्या, 37चं एक मल्टिप्लिकेशन 37 इंटू 3 111 हे लक्षात ठेवा कधीही, कारण आपल्याला खूपदा HCF मध्ये या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स हे आपल्याला गरजेचे पडतात. आता 11 जर 3 टाइम्स असेल तर 333 हे याच्या 9 टाइम्स असणार आहे. म्हणजे 150 गुणिले 9 1350 हे आपलं करेक्ट आन्सर आलं. If the sum of the two digit numbers AB and CD, हा AB आणि CD यांची जी टोटल केली, बेरीज केली, तर ती किती येते? 1CE आहे, 1CE येते. Where letters A, B, C, D, E denote the distinct digit, then what is the value of A? A ची किंमत किती? आता पहा, याला अननेसेसरी डिफरंट व्हॅल्यू घेऊन, परम्युटेशन कॉम्बिनेशन घेऊन चेक करण्याची गरज नाहीये. आता एक गोष्ट सिंपल लक्षात ठेवा, मला A प्लस C याची बेरीज ही 1C येते, बरोबर आहे, 1C येते. आता याचा अर्थ काय? एकतर A ची व्हॅल्यू माझी 0 यायला पाहिजे होती, तरी पण ते पॉसिबल 0 प्लस C, किंवा A आणि C याला 1C येतं, किंवा इथं तर मला A ची व्हॅल्यू इथं मला 10, पण A ची तर व्हॅल्यू 10 होऊ शकतच नाहीये. A ची व्हॅल्यू 10 ही माझी इथं होऊ शकत नाही. का? 10 असतं तर 10 प्लस C म्हणजे इथं C आलं असतं. म्हणजे दोन केसमध्ये इधर इथं मला 0 आलं असतं तर, किंवा इथं 10 पाहिजे होतं. पण ह्या दोन्ही केसमध्ये आपल्याला ते आपण घेता येणार नाही, म्हणजे त्यापेक्षा 1 ने व्हॅल्यू कमी, म्हणजे A ची किंमत ही मला किती असणार आहे? 9 असणार आहे. क्लिअरली या कन्सेप्टचा आपल्याला यूज होईल. Three numbers x, y, z are selected from the set of the first 7 natural numbers such that x is greater than 2y greater than 3z. How many such distinct triplets are possible? आता पहा, 7 नॅचरल नंबर्स आहेत, म्हणजे 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आता पहा, x greater than 2y greater than 3z. आता आपण z इज इक्वल टू 1, z इज इक्वल टू 1, z इज इक्वल टू 1 जर घेतला तर याची व्हॅल्यू 3 येईल. आता 3 पेक्षा ग्रेटर नंबर हा 4 आहे. 4 आहे म्हणजे इथे आपल्याला y इज इक्वल टू 2 घेता आला असतं. y इज इक्वल टू 2 घेतला असता तर 4 आलं असतं. आता मग x ची किंमत x इज इक्वल टू आपण 5 घेऊ शकलो असतो, किंवा x इज इक्वल टू 6 किंवा 7 कुठलेही घेतलं तरी चाललं असतं. म्हणजे मला 3 ट्रिपलेट भेटले असते, एक्स वाय झेड च्या किमतीचे. कुठले? 5 2 1, नंतर 6 2 1 आणि 7 2 1. आता नेक्स्ट पॉइंट. आता मी z इज इक्वल टू 2 जर घेतला, तर z इज इक्वल टू 2 जर घेतला आपण, तर आपल्याला पॉसिबल होत नाही. का? z इज इक्वल टू 2 घेतला तर 3z म्हणजे याची किंमत 6 येऊन गेली असती. 3z ची किंमत 6 आली असती, म्हणजे पॉसिबल नाही. म्हणजे मला z इज इक्वल टू 1च घ्यावं लागेल. हा, y इज इक्वल टू 3 पुट करू शकतो का मी? यस. y इज इक्वल टू 3 पुट केलं तर 3 दोन्ही 6 किंमत येऊन जाईल, म्हणजे x ला मी 7 घेऊ शकतो, म्हणजे 7 3 1. यस, हे आपले 4 ट्रिपलेट येतील. 5 2 1, 6 2 1, 7 2 1 आणि 7 3 1. ऑप्शन डी हे याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 4 ट्रिपलेट्स. ओके विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट सेशन मध्ये आपण याचा पार्ट 2 हा डिस्कस करूया. ओके, थँक्यू.